शुभेच्छा देव्या. युवराज दाभेकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. श्लोक आमच्या पुन्हा श्लोक जाधव आमच्या सोबत पुन्हा एकदा जॉईन होतोय गोंडलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्याला आपण पाहतोय. चांगला एडिटर श्लोक आर्ट्स या पेजला देखील तुम्ही फॉलो करा, लाईक करा. चांगला व्हिडिओ ते बनवतोय सध्याच्या घडीला या स्पर्धेच्या. कालपासून मॅचला सुरुवात पहिला बॉल ओमकार शेलार फुल टॉस समोर सरळ दिशा दिली आहे. या बॉलला पाठवलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून. येतोय पहिल्याच बॉलवरती सिक्सर. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी जर पाहिलं तर सिक्सर आलाय. षटकार ठोकलाय अभिजित जाधवच्या बॅटमधून. ओमकार फ्लिक केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चुकी केली. बॉल दोन बाउन्स सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक मोठा फटका चौक. आणि अबुला आपण पाहतो पुजारी टायगर या टीम मध्ये नेहमीच प्रशांत चिखलेच्या जोडीने त्यांना आपण पाहतो. आणि आता मात्र जर पाहिलं तर आडव्या बॅटनं आणखीन एक मोठा फटका. जोरदार उंच लांब षटकार. चांगला फटका या ठिकाणी अबूच्या बॅटमधून. मोठे फटकेबाजी करतोय. फटका तर खेळला होता तिकडे परंतु एक सिंगल मात्र आली आहे. आणि ह्या एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या 1 ने पुढे जाते, जाऊन पोहोचते ती 17 वरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. वरती या ठिकाणी पहिल्या पहिलं षटक चालू आहे. 4 बॉल वरती 17 बनवल्यात अबूने. आता आर्यन पवार आपल्याला पाहायला मिळेल. समोर फटका स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑफला आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद पासवान त्या ठिकाणी होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून अरविंद पासवान सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गुजरातमध्ये स्थायिक झालाय. गुजरातमध्ये अगदी लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण देतोय. कोचिंगची भूमिका पार पडतोय गुजरातमध्ये. आणि पुन्हा या ठिकाणी दाखल झाला या स्पर्धा खेळण्यासाठी. खराब गोलंदाजी आता देखील पाहायला मिळते. हा बॉल ऑफ टिकच्या बाहेर पडलाय. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड वरती. दडपण आपल्याला ओमकार शेलार वरती पाहायला मिळतंय. या बॉलवरती देखील एक सिंगल. काल गुजरातला आपण पाहिलं अंतिम सामना महाराष्ट्र संघाने जिंकला आणि महाराष्ट्राने इंडिया कप ही स्पर्धा जिंकली आहे. योगेश पेनकार महाडचा खेळाडू, महाड तालुक्याचा खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आहे योगेश पेनकरच्या. आणि काल देखील इंडिया कप त्याने जिंकलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर षटक संपले पहिलं आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा झाल्या त्या 19 धावा धाव फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकासाठी प्रतीक येत आहेत. मागील मॅच मध्ये प्रतीकने चांगली गोलंदाजी केली होती. संघाची धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती आहेत. 20 झाल्यात. 20 झाल्यात. पहिली ओव्हर संपली 20. अशीच बॅटिंग मागील मॅच मध्ये देखील केली होती अभिजित जाधवने आणि आर्यन पवारनं चांगली भागीदारी पाहायला मिळाली होती पहिल्या विकेटसाठी. प्रतीक येतोय. आखूट टप्प्याचा बॉल टोलवलाय ऑन साइडला. मोठा फटका अबूच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक उत्तुंग षटकार.
चांगला षटकार या ठिकाणी आलाय. आता चांगला बॉल, आता कमबॅक करतोय प्रतीक. या अगोदरच्या बॉलवरती अगदी आडवा बॅटनं फटका आपण पाहायला मिळाला. 6 धावा आल्या होत्या. आता कमबॅक करतोय प्रतीक. डॉट बॉल. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहायला मिळते. दमदार स्पर्धा काल देखील आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. फुलटॉस ते समोर खेळलाय, पाहूया जेल होतोय का, परंतु क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफला. त्याच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देत येतोय हा पुन्हा एकदा षटकार. बरसतोय अब्बू आणि या बॉलवरती देखील हुक केला. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकातील तिसरा षटकार ठोकलाय अबूने. फटकेबाजी चालूच आहे. अबू थांबायला तयार नाहीये. अशाच प्रकारची बॅटिंग त्याने व्यावसायिक गटामध्ये देखील, खुल्या गटामध्ये देखील अबूला आपण पाहतो. गावासाठी देखील नेहमीच त्याने अगदी सुरुवातीचा कालखंड आपण पाहिला. ज्यावेळेला असोसिएशनची स्थापना झाली त्यावेळेला पळचील संघ दाखल झाला आणि इलेदादांनी सांगितलं की जो संघ पहिला होता त्याने विजय मिळाला होता एका स्पर्धेमध्ये, तो संघ आपण पाहतोय पळचील. आज चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. रबाळेमध्ये स्पर्धा पार पडली होती, तिकडे विजेतेपद पटकावलं होतं याच काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचीलने. आणि त्यांची ही स्पर्धा आयोजन देखील चांगलं राहिलंय. अगदी पहिल्याच पर्वामध्ये सुपर डुपर हिट ही स्पर्धा होत असताना पाहायला मिळते. आज 8 संघ खेळत आहेत. लीग फॉर्मॅट पहिला पूल चालू आहे आणि त्यामधील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. जो जिंकणार आहे तो नक्कीच जर पाहिलं तर बहिरमनाथ देवळे या टीम सोबत खेळणार नाही. ओके, हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. खराब गोलंदाजी. बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. वाईट प्लस धावा मिळतील 4 आणि स्कोर कार्ड वरती 50. या ठिकाणी जर पाहिलं तर पुढच्या मॅच साठी आपल्याला संघ पाहायला मिळतील. आणखीन एक मोठा फटका आबूच्या बॅट मधून. मोठमोठे फटके येत आहेत आणि हा देखील बॉल गुल होतोय सीमारेषा पलीकडे. 6. काय बॅटिंग करतोय अभिजित जाधव. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 6 षटकार आलेत. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक तिकडे बंटी शेलार. 1 धाव मिळेल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली आणि 2 ओव्हर मध्ये 50 धावा काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचीलने बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये 20, या षटकामध्ये 30. चला नेक्स्ट मॅच साठी छावा 11 केवनाळे आणि हनुमान नगर पोलादपूर दोन्ही टीम चला. कोंडवी टीम आणि सांबारगणी टीम रिपोर्टिंग करा. आपण आला असेल तर नोंद करा. विवेक सकपाळ आपण कुठे असेल तर आपण संपर्क करा. कोंडवी आणि सांबारगणी. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिचिंग केला. बंटी शेलार आले बॉलिंग साठी.
अभिजित जाधवने जर अर्धशतक ठोकलं तर ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक यांच्याकडून 1000 रुपये. हा बॉल देखील लांब दूरवरती, या स्पर्धेवरती दूरवरचा षटकार अभिजित जाधवच्या बॅट मधून आलाय. 6. $49 वरती बॅटिंग करतोय अभिजित जाधव. बॅटची टॉपेज, अर्धशतक पाहायला मिळते आणि अर्धशतक या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलंय अभिजित जाधवच्या बॅट मधून. पहिलं अर्धशतक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अबूच्या बॅटिंग साठी. 1000 रुपये ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक ओमकार जाधव यांच्याकडून 1000 रुपये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 धावा, त्यापैकी 50 धावा अबूच्या आहेत. 51 धावा अबूच्या आहेत. 51 वरती बॅटिंग करतोय. हा बॉल देखील जर पाहिला तर ग्लान्स केलाय, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. खराब फिल्डिंग, तिसरीचा देखील प्रयत्न होतोय मैदानामध्ये आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा आल्या. 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. अबू पोहोचला 54 वरती आणि संघाची धावसंख्या झाली 62. 62. आर्यन पवार केवळ 1 धाव्यावरती बॅटिंग करतोय, म्हणजे स्ट्राईक आता भेटली आर्यनला. षटकार चौकार आर्यनने मागील मॅच मध्ये त्याने देखील मारले होते, परंतु एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल आता आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे या काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळशील टीमची. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल, परंतु अरविंद पासवान, ओमकार शेलार, प्रतीक ही बॅटिंग लाईनअप देखील या टीमकडे आहे. मॅच चांगली रंगणार आहे. हा बॉल बराचसा बाहेर वळण घेतलं चेंडूने, विकेट किपरचा वेध घेतला. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धावेने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 63 वरती तिसरी ओव्हर चालू आहे. अजूनही 1 षटक बाकी आहे. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. बॅट फिरवली. हा बॉल चांगला होता, बाहेर निघण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी जर पाहिलं तर धावबादची संधी होती, परंतु 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. फुल टॉस आणि बाहेर जाऊन झेल टिपलाय. 6. ठोकलाय अबूने. आणखी चांगली बॅटिंग त्याची चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. षटकारांचा पाऊस तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वा 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 वा, अगदी दूरवरचा या स्पर्धेतील हा दुसरा षटकार अबूने ठोकलाय. षटकार अबू जाधवच्या बॅट मधून आले. 3 ओव्हर झाल्यात. 3 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 76. अबूच्या आल्या त्या 66 धावा बॅट मधून त्याच्या. अजून 1 षटक बाकी आहेत. 1 ओव्हर बाकी आहे. 76 झाल्यात. 66 वरती बॅटिंग करतोय अबू. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अबूला जास्तीची मागणी मोठ्या संघामधून देखील असते. नेहमीच त्याने अशी बॅटिंग केली आहे. बॉलिंग देखील चांगली करतो. नक्कीच जर पाहिलं तर आता ओपनची स्पर्धा देखील आपल्या भेटीला येते. नरे पार्क परळ या ठिकाणी ती स्पर्धा असणार आहे. त्यामध्ये जयराम निकम या नावाने संघ पोलादपूरचा खेळतोय आणि नक्कीच संदीप कदम यांच्या नेतृत्वामध्ये आपला पोलादपूरचा संघ देखील ओपनच्या गटामध्ये खेळणार आहे. अगदी चांगली स्पर्धा असते. तिकडे मात्र तो संघ खेळेल, परंतु ही स्पर्धा अबूने अक्षरशः गाजवली आजच्या दिवसामध्ये.
रबर बॉल स्पेशलिस्ट अबू जाधव आपण पाहतोय, चांगल्या फॉर्मात पाहायला मिळतोय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती आशिष कडे चेंडू आलाय. धावा रोकेल का? 76 वरती संघ 3 षटकामध्ये 76 बनवल्यात. हा ट्रॅकर होता, बॉल सरळ निघून गेला विकेट कीपर कडे. डॉट बॉल आलाय, डॉट चेंडू, पहिला चेंडू आलाय हा डॉट या षटकातील. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जे युट्यूब वाहिनीला GTC वाहिनीला जुळले त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया, जे स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओमकार जाधव यांच्याकडून अबू जाधवच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच आलंय. हा बॉल आता ऑफ स्टिकच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल. वावेचा संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय, खास पोलादपूरवरून. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी वावेचे खेळाडू उपस्थित झालेत. हनुमाननगर पोलादपूर, छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरवरून संघ दाखल झालेत. वाह, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. आर्यन पवार देखील थांबायला तयार नाहीये. त्याच्या बॅट मधून देखील आलाय एक उत्कृष्ट फटका, षटकार. स्वागत या दोघांनीही केलंय. आता आर्यन पवार 3 षटकं खेळून काढली. अबूने धावा लुटल्या, धावांची लयलूट केली आणि आता आर्यन पवार या शेवटच्या षटकामध्ये षटकार ठोकतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 83 धावा, 83. या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्या काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचीलच्या नावावरती पाहायला मिळते. 83 धावा. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुपर डुपर ही स्पर्धा झाली आहे. बॅटची टॉप एज, लिडिंग एज, चेंडू हवे. स्वतःच्या बलुत्रूमध्ये झेल टिपण्याची संधी असणार आहे आशिषला आणि हा झेल देखील आशिषने सोडलाय. एक सिंगल तद्वर अर्जित केली आहे. एकेरी धाव घेतली आहे. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ. संघाची धावसंख्या 84 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे अजूनही जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. या षटकातील 84 झाल्यात. 3 बॉल वरती मोठे फटके आले तर 100 पर्यंत धावा जाऊ शकतात. 4 षटकांचा सामना. काय बॅटिंग केली अबूने, सर्वांची मनं जिंकलेत अबूने आज या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. संबरिंग डिलिव्हरी. हा बॉल सरळ विकेट कीपर कडे. डॉट बॉल, डॉट आलाय. आशिषचं हे षटक तसं म्हणायला गेलं तर चांगलं राहिलंय. केवळ एक षटकार आला, एक वाईट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. म्हणजे 8 धावा त्याने खर्च केल्यात 4 बॉलवरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. वा, दूरवरचा आणखीन एक फटका येतोय आबूच्या बॅट मधून. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि या बॉलवरती देखील 6 लिहिल्यात, षटकार. वरती आहेत. पळचील संघ 90 धावांवरती पोहोचलाय. शेवटचा बॉल या षटकातील. उच्चांक धावसंख्या, हायएस्ट पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये. एक सिंगल. धावा झाल्या त्या 91. 92 धावांची आवश्यकता. 24 बॉल, 92 रन्स टू विन. अबूच्या बॅट मधून तब्बल धावा आल्या. या स्पर्धेमधील अगदी 73 धावांची खेळी अबूने केली आहे. 92 रन्स टू विन. 92 धावांचं लक्ष्य. 24 बॉल आणि 92. चेतन गायकवाड, टायगर खापेनगर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आज. कॅफे नगर.
छावा 11 केवनाळे, चला कॅप्टन छावा 11 केवनाळे आणि हनुमान नगर पोलादपूर कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन गणेश दाबेकर आणि अनिकेत पवार. टॉस केला जाईल, टॉस बॉक्स मध्ये आपण अनिकेत पवार नव्याने कर्णधार पदाची नियुक्ती झाली आणि कर्णधार पदाची जिम्मेदारी त्यांनी स्वीकारली आहे. चला टॉस आपण करूयात. या टॉस साठी छावा 11 केवनाळे युवराज दाबेकर आपल्या कॅप्टनला पाठवा. छावा 11 केवनाळे कॅप्टन, चला टॉस साठी युवराज दाबेकर. आलेत का कॅप्टन? या ओमकार टॉस करून घ्या. ओमकार अरविंद आणि ओमकार बॅटिंग साठी. ब्याण्णव धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. आर्यनला गोलंदाजी मार्क वरती एक मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा पाठलाग अरविंद पासवानला करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती आर्यन पवार. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हरला पंच केला, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचले, मिस फिल्डिंग झाली आणि बॉल पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे 4. टॉस जिंकलाय छावा 11 केवनाळे आणि निर्णय घेतलाय खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केला, टोंग ऑफ मध्ये आविष्कार चेंडूवरती जाईल वेगाने, तद्वारे एकच सिंगल, एका धावेवरती समाधान मानावं लागते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 7 या आकड्यावरती 7 धावा झाल्यात. 3 बॉल आणि 7. 92चा पाठलाग चालू आहे, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये, मोठी धावसंख्या उभी केली पळजील टीमनं आणि त्याचा पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल निर्धाव स्वरूपाचा येईल, एक डॉट बॉल महत्वाचा आहे
आणि मोठे फटके तुम्हाला देखील खेळावे लागतील. ज्या प्रकारे अबूने पहिल्या 2 षटकात 50 बनवल्या होत्या तसा स्टार्ट द्यावा लागेल. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात करावी लागेल. सुरुवात चांगली केली होती अबूने. बॅटिंग घेतली आहे छावा 11 केवनाळे टीमनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. तर हनुमाननगर पोलादपूर हा संघ फिल्डिंग करेल नेक्स्ट मॅच मध्ये. पहिली ओव्हर संपली आणि केवळ धावा आल्या त्या 7. 3 लगातारचे चेंडू आलेत. पहिली ओव्हर संपली 7 धावा. समीर आता येत आहेत बॉलिंग साठी. समीर जाधव. समीरने समोर खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु तिकडे बॉल स्टॉप झाला. एक सिंगल घेतली. 1 धाव. एकेरी धावांनी काम चालणार नाहीये. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. 92 रन्स टू विन होती आणि सुरुवात चांगली झालेली नाहीये. 7 धावा केवळ पहिल्या षटकात आल्या आणि आता पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ओमकार मोठा फटका ऑन साइडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहत राहिला. बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि आला सिक्सर. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. हा देखील चांगला फटका. मोठा फटका. ओमकार शेलार ब्रँडेड फटका. 6. शेलार देखील होत आहेत. संघाची धावसंख्या वेगाने पुढे जाते. 21 वरती 21. अशीच फटकेबाजी करावी लागेल. तिसरा देखील येतोय. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. ओमकारच्या बॅट मधून तिसरा लगातारचा या षटकातील षटकार. हीच बॅटिंग करायची आणि 3 लगातारचे षटकार ठोकलेत ओमकार शेलारनं. समीर जाधव वरती आक्रमण केलेत. संघाची धावसंख्या वेगाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रयत्न करावे लागतील ओमकारला. चौथा येतोय का पाहावं लागेल. उंच तर गेलाय. लांब जाईल का पाहावं लागेल परंतु बॉल आतमध्ये. अबू बॉल खाली येतोय. त्याच्या हातातून जेली सेटलाय. प्रयत्न केले होते. आले आमचे रणजित सर आले पुन्हा एकदा. थँक्यू. आज दिवसभर तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा. तो आवाज ऐकायचा आहे. षटकार चौकार गेल्यावरती जो येतो ना आवाज. दोन धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 29-29. 92 रन्स टू विन. 92चा पाठलाग चालू आहे. बॅटची टॉप एज. इथं मात्र चेंडू हवेत. नो मॅन्स चित्रामध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुहेरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 31 वरती. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ
2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 31 बनवल्यात. येणारे बॉल बाकी आहेत ते 12 बॉल मध्ये अजूनही इथून पुढे करायच्या त्या 61 धावा. 12 चेंडू 61 ची आवश्यकता. 61. मॅच मध्ये काही होऊ शकतं. एखादी मोठी इनिंग, परंतु अबू जाधव आता गोलंदाजी मार्क वरती. आर्यननं पहिलं षटक हाताळलं. कमी धावा 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये धावा जास्तीच्या आल्या. बारा बॉल 61 ची आवश्यकता. ओमकारने सुरुवात तर चांगली केली, बॅटिंग चांगली केली, परंतु आता अरविंदला पुढचे हे 6 चेंडू अगदी मोठे फटके खेळले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. तर नेक्स्ट मॅच छावा 11 केवळाने संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर बॉलिंग करणार आहे हनुमाननगर पोलादपूर. कटरचा वापर पाहायला मिळाला. बॉल बाहेर निघाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिलाच बॉल डॉट. अबूने ज्या वेळेला षटक हाताळले त्या वेळेला डॉट बॉलने सुरुवात केली आहे. आता देखील डॉट बॉल टाकलाय आणि सुरुवात त्यांनी चांगली केली आहे. बॅटिंग करत असताना एखादी किल्ला लढवला आणि धावांचा पाऊस अक्षरशः त्याने पाडला मैदानाच्या आतमध्ये. षटकर चौकार आले आणि आता बॉलिंग देखील सुरुवात चांगली केली आहे. 11 बॉल 61. हा देखील बॉल शेरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. हा देखील पुन्हा एकदा कटरचा वापर पाहायला मिळतोय. अभिजित जाधव याचा वारंवार तशाच पद्धतीने गोलंदाजी तो करतोय. आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेट्समध्ये कशा प्रकारे खेळायचंय, बॅटिंग कशा प्रकारे करायची, बॉलिंग कशा प्रकारे करायची, त्याला चांगलं ठाऊक आहे आणि मोठमोठ्या संघामध्ये देखील त्याला नेहमीच आपण पाहतो. हा तिसरा लगातारचा डॉट. तिसरा डॉट. अरविंद पासवानला थांबवलंय. 3 डॉट आलेत. 9 चेंडू 61 ची आवश्यकता. आता 9 बॉल वरती षटकर जरी आले तरी मॅच बनू शकत नाहीये. चौथा लगातारचा डॉट. धुंडो रे साजना. हेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 4 लगातारचे डॉट आलेत. डॉट बॉलची मालिका सुरू आहे. 8 बॉल 61 ची आवश्यकता. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग अबूने केली आणि एक हाती वर्चस्व प्रस्थापित केलं अबूने बॅटिंग करत असताना. हा बॉल देखील 5वा देखील डॉट येतोय. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली मेडन ओव्हर. काल 3 मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाल्या. काल आपण पाहिलं प्रशांतनी मेडन ओव्हर टाकली होती कोतवाल गावचा. त्याच्यानंतर दुसरी मेडन ओव्हर आपण पाहिली धामणदेवी संघाचा आदित्य कदम यांनी मेडन ओव्हर टाकली होती. आणि आता या आजच्या दिवसातील पहिली मेडन ओव्हर टाकतोय का. शेवटचा बॉल. हा शेवटचा बॉल हुक केलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती येतील धावा. 6. सहा बॉल 55 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल 55 ची आवश्यकता विजयासाठी. चेतन गायकवाड आज ड्रेसिंग मारून आलेत आणि त्यांचा सत्कार होणार आहे. किंग मेकर ग्रुपचे अध्यक्ष. एक सिंगल. 5 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 54 ची आवश्यकता. आज गणेश बावीसकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चेतन गायकवाड उपस्थित झालेत. फटका फसलाय. कॅच ड्रॉप या ठिकाणी होते.
शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. चला मॅन ऑफ द मॅचची तयारी आपण करूया. चांगला बॉल हा देखील पाहायला मिळाला. हर्षद जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. ओमकार जाधव 1000 रुपयाचं कॅश प्राइज अर्धशतकासाठी अबुल असणार आहेत. क्लीन बोल्ड वेगवान बॉल होता आणि अरविंद पासवान बाद. शेवटचे 2 बॉल बाकी. लास्ट बॉल. चला हनुमान नगर टीम सज्ज राहा. अनिकेत पवार, कल्पेश मोहिते, अजिंक्य पवार या खेळाडूंना देखील आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. एक चांगला संघ. त्याच्यानंतर छावा 11 केवणवाळे त्या टीम मध्ये देखील विश्वनाथ आगोंडे, सागर पवार, सनी लुतेकर, गणेश दावेकर यांना आपण पाहणार आहोत. चांगली मॅच पुढची देखील असणार आहे. चला मॅच जिंकली आहे. या ठिकाणी वन साइड सामना, एकतर्फी सामना पाहायला मिळाला आणि काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल या टीमनं हा सामना जिंकलाय. तर हार्ड लक रामवर्धनी कापडे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधून अर्धशतक